My name is Dhananjay Khade and you are watching my YouTube channel English Developers. Now we are going to learn about one of the 6th standard topic 3.7, the man who never lied. म्हणजे कधीही खोटे न बोलणारा माणूस. व्हेरी इंटरेस्टिंग स्टोरी. अतिशय मजेदार ही कथा आहे. 3.7, द मॅन हू नेव्हर लाइड, म्हणजेच कधीही खोटे न बोलणारा माणूस. The one special thing about Muhammad was that he never told a lie. म्हणजे मोहम्मद विषयी एक खास गोष्ट होती, तो म्हणजे तो कधीच खोटे बोलत नसे. इट इज नॉट व्हेरी इझी टू डू दॅट. ते तसे करणे फारसे सोपे नसते. बट मोहम्मद वॉज अ वाइज मॅन. परंतु मोहम्मद हा अतिशय सुज्ञ माणूस होता, शहाणा माणूस होता. He kept his eyes open to what was going on around him and chose his word carefully. आपल्या आजूबाजूला काय घडत आहे याकडे तो डोळे उघडे ठेवून पाहत असे आणि आपले शब्द तो काळजीपूर्वक निवडत असे. He became famous as the man who never lied. कधीही खोटे न बोलणारा गृहस्थ म्हणून तो प्रसिद्ध झाला. Even people who lived 20 days away knew about him. अगदी 20 दिवस चालावे लागेल इतक्या दूर अंतरावर असणाऱ्या लोकांनाही त्याच्याविषयी माहिती होती. When people told the king about Muhammad, the king was not ready to believe it. लोकांनी जेव्हा राजाला मोहम्मद विषयी सांगितले तेव्हा राजा त्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हता. Bring this man to me, he said. त्या राजाने आज्ञा दिली. तो राजा बोलला, काय बोलला? या माणसाला माझ्याकडे घेऊन या. So Muhammad was brought before king. नंतर म्हणून त्या मोहम्मदला राजापुढे आणण्यात आले. मोहम्मद, is it true that you never tell a lie? तो बोलला, काय बोलला? राजा बोलला, मोहम्मद, तू कधीही खोटे बोलत नाहीस, हे खरे आहे का? येस. तो रिप्लाय देतो, उत्तर देतो, येस युअर मॅजेस्टी. हो महाराज, होय महाराज. अँड यू विल नॉट टेल अ लाय इन फ्युचर. आणि भविष्यात तू कधीही खोटे बोलणार नाहीस का? और नाहीस, बोलणार नाहीस. बघा पुढे तो बोलतोय, ते रिप्लाय देतोय बघा, मोहम्मद रिप्लाय देतोय, नेव्हर युअर मॅजेस्टी. कधीच नाही महाराज, कधीच खोटं बोलणार नाही. द किंग लुक ॲट मोहम्मद थॉटफुली. राजाने मोहम्मदकडे अतिशय विचारपूर्वक पाहिले. बी केअरफुल, समटाइम्स वी डोंट इवन नो हाऊ द लाय गेट्स ऑन अवर टंग. काळजी घे, काही वेळा खोटे आपल्या जिभेवर कधी येते हेच आपल्याला समजत नाही. सम डेज पास, काही दिवस निघून गेले. द किंग कॉल मोहम्मद अगेन. त्या राजाने पुन्हा त्या मोहम्मदला बोलावले. व्हेन मोहम्मद केम, द किंग वॉज जस्ट कमिंग आउट ऑफ हिज पॅलेस. मोहम्मद आला तेव्हा राजा आपल्या राजवाड्यातून नुकताच बाहेर येत होता. देअर वेअर मेनी पीपल्स अराउंड हिम. त्याच्या आजूबाजूला अनेक लोक होते. ही वॉज गोइंग ऑन अ हंट. हंट म्हणजे शिकार. तो शिकारीला चाललाच होता. द किंग कॉल मोहम्मद ओव्हर टू हिम. राजाने मोहम्मदला आपल्याजवळ बोलावले आणि ते बोलून त्याला बोलतात, मोहम्मद, आय एम गोइंग ऑन हंट अँड देन टू माय समर पॅलेस. मोहम्मद, मी शिकारीला जात आहे आणि नंतर मी माझ्या उन्हाळ्याच्या काळात वस्ती करीत असलेल्या राजवाड्यात सुद्धा जाणार आहे. द किंग स्पोक ॲज ही वॉक टुवर्ड्स हिज हॉर्स. आपल्या घोड्याच्या दिशेने जात असताना राजा आहे त्याला बोलला. ही हेल्ड द हॉर्स मेन. बघा त्याने इथे चित्रात दाखवलेल्या बघा मेन पकडलेले आहे त्याचं घोड्याचं बघा. ही हेल्ड द हॉर्स मेन अँड पुट हिज बाय लेफ्ट फूट इन हिज स्ट्रीप. बघा त्याने घोड्याची आयाळ हातात धरली आणि त्याने आपले डावे पाऊल त्या घोड्याच्या स्ट्रीप मध्ये ठेवले. देन ही रिटर्न टू द मोहम्मद अँड सेड. नंतर ते मोहम्मदकडे ओळले आणि त्याला म्हणाले, काय म्हणाले? नाउ रन टू द समर पॅलेस अँड टेल द क्वीन टू प्रिपेअर अ बिग फीस्ट फॉर मी अँड माय पीपल.
ते काय बोलले, आता तू जा माझ्या उन्हाळ्याच्या राजवाड्याकडे धावत जा आणि राणीला माझ्याकरता आणि माझ्या माणसाकरता मोठी मेजवानी म्हणजे फिस्ट म्हणजे मेजवानी तयार करण्यास सांग. इन्क्लुडिंग यू, हरी, अगदी तुझ्यासह जेवण बनवायला सांग. हरी, हरी मीन्स घाई करणे, घाई कर. मोहम्मद टर्न्स अराउंड अँड हरीड टू द समर पॅलेस. मोहम्मदने वळसा घेतला आणि झपाट्याने तो उन्हाळ्याच्या राजवाड्याकडे जो होता तिकडे तो निघाला. When he left, the king began to laugh. तो निघून गेला तेव्हा राजा हसू लागला. I am not going anywhere today. Just wait till Muhammad tell this lie to the queen. तो काय बोलतो, I am not going where today. Just wait till Muhammad tells this lies to the queen. मी आज कुठेही जात नाही. मोहम्मद राणीला ते हे जे आहे असत्य सांगेपर्यंत जरा आता आपण वाट पाहूया. Then the next day the king went to this summer palace. दुसऱ्या दिवशी राजा त्याच्या उन्हाळ्याच्या राजवाड्याजवळ किंवा राजवाड्यात गेला. Did Muhammad tell you to prepare a feast for me yesterday? तो राणीला विचारतोय, काय विचारतोय, मोहम्मदने काल तुला माझ्याकरता मेजवानी तयार करायला सांगितले का? इट वॉज अ लाय, ते खोटं होतं किंवा ते खोटे होते. मोहम्मद गेव मी युअर मेसेज यस्टरडे. ती राणी बोलते, मोहम्मदने तुमचा काल मला मेसेज दिला. पण कसा दिला बा? मोहम्मदने काल मला तुमचा संदेश दिला, मेसेज दिला. द क्वीन आन्सर, त्या क्वीनने उत्तर दिला. मोहम्मद सेड, मोहम्मद असा बोलला काही वेळा, मे बी द किंग विल कम हिअर बाय नून, मे ही वोंट. म्हणजे मोहम्मदने काल तुमचा संदेश दिला. कोणता दिला? मोहम्मद म्हणाला, राजा कदाचित इथे दुपारच्या सुमारास येईल, कदाचित येणारही नाही. अँड व्हॉट डज दॅट मीन्स, म्हणजे त्याचा अर्थ काय होतो बघा. त्याचा अर्थ काय होतो तर टेल मी फॉर शुअर, मला खात्रीपूर्वक सांगा असं त्याने सांगितलं. तेव्हा तो काय बोलला बघा, आय टोल्ड मोहम्मद. मी जेव्हा त्या मोहम्मदला सांगितलं की तू खात्रीपूर्वक सांग. देन बट मोहम्मद सेड, आय कांट टेल यू फॉर शुअर, मी तुम्हाला बघा खात्रीपूर्वक सांगू शकत नाही. आय डोंट नो वेदर द किंग पुट हिज राईट फूट इन द स्ट्रीप और वेदर ही पुट हिज लेफ्ट फूट ऑन द ग्राउंड अगेन आफ्टर आय लेफ्ट. म्हणजे राजाने आपले उजवे पाऊल त्या स्ट्रीप मध्ये ठेवले किंवा मी निघाल्यावर त्याने आपले पाऊल पुन्हा जमिनीवर ठेवले की काय हे मला माहीत नाही. सो वी जस्ट वेटेड फॉर यू यस्टरडे बट यू डिडंट कम. म्हणून काल आम्ही तुमची केवळ प्रतीक्षा करीत राहिलो, परंतु तुम्ही आलाच नाही. When the king heard this, जेव्हा राजाने हे ऐकलं, he was taken aback. जेव्हा त्या राजाने हे जेव्हा ऐकलं तेव्हा तो आश्चर्यचकित झाला. He agreed that Muhammad was really a wise man and who only spoke what he saw with his own eyes, nothing more, nothing less. त्याने कबूल केले की मोहम्मद हा खरोखरच सुज्ञ, हुशार, शहाणा माणूस होता की त्याने त्याच्या स्वतःच्या डोळ्याने जे पाहिले तेच तो बोलला, जास्तही नाही आणि कमीही नाही. अँड आफ्रिकन फॉक टेल, ही एक आफ्रिकेतील एक लघुकथा आहे. आता त्याचे आपण पॉइंटर्स बघू, म्हणजे क्वेश्चन आणि आन्सर बघूया. बघा काय आहे पॉइंटर्स. फर्स्ट आहे बघा, पॉइंटर्स मध्ये दिले आहे. फर्स्ट, रीड द स्टोरी ऑन पेज नंबर 76 अलाउड आफ्टर द टीचर. बघा टीचर तुम्हाला पुढे वाचतील, त्याच्या पाठीमागून तुम्हाला ती स्टोरी वाचायची आहे. त्याच्यानंतर बघा काय करायचं आहे. सेकंड मध्ये काय करायचं आहे, लिसन केअरफुली व्हाईल द टीचर रीड्स द स्टोरी ऑन पेज नंबर 77 अलाउड. रीड अलाउड द लास्ट वर्ड इन एव्हरी सेंटेन्स टुगेदर. म्हणजे बघा पुन्हा काय करायचं, शिक्षक वाचत असताना गोष्ट लक्षपूर्वक ऐकायची आहे. प्रत्येक वाक्यातील शेवटचा शब्द सर्वांनी एकत्रितपणे मोठ्याने वाचायचा. अशी सुद्धा कृती तुम्ही वर्गात करू शकता. आता तिसरा क्वेश्चन काय आहे बघा, से वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर ट्रू ऑर फॉल्स. पुढील वाक्य बरोबर आहेत की चूक आहेत ते तुम्हाला सांगायचे आहे. जसं पहिलं आहे वाक्य बघा, पहिलं वाक्य आहे, मोहम्मद बिकेम फेमस एज अ मॅन हू लाय. आन्सर इज फॉल्स. सेकंड आहे, द किंग डिड नॉट बिलीव्ह दॅट मोहम्मद नेव्हर लाय. आन्सर इज ट्रू. थर्ड आहे बघा, द किंग टोल्ड मोहम्मद टू बी केअरफुल. दिस आन्सर इज ट्रू. चौथा आहे ट्रू ऑर फॉल्स. मोहम्मद सॉ द किंग
रायडिंग हिज हॉर्स. आन्सर इज फॉल्स. पाचवा बघा, मोहम्मद डिड नॉट गिव्ह द किंग्स मेसेज टू द क्वीन. आन्सर इज ट्रू. सहावं वाक्य बघा, मोहम्मद टोल्ड अ लाय टू द क्वीन. आन्सर इज फॉल्स. सातवं वाक्य बघा, द किंग ॲग्री दॅट मोहम्मद वॉज अ वाइज मॅन. आन्सर इज ट्रू. Now question number 4. Question number 4 I find the opposite of the following from the lesson. लेसन मधून अपोजिट म्हणजेच विरुद्धार्थी शब्द शोधून लिहायचे. जसं ट्रूथ आहे, फुलिश, ऑलवेज, पास्ट, टुमारो, मोर. ट्रूथचं आहे बघा, ट्रूथचं काय आहे तर लाय. फुलिशचं वाईज. त्याच्यानंतर आहे बघा ऑलवेज, नेव्हर. पास्ट, फ्युचर. टुमारो, यस्टरडे. मोअर अँड लेस हे अपोजिट वर्ड्स आहेत. क्वेश्चन नंबर 5 काय बघा, डिस्कस द मिनिंग ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस. पुढच्या याची सेंटेन्सेसचं मिनिंग समजून घ्यायचं आहे, चर्चा करायची आहे. इवन पीपल हू लिव्ह 20 days अवे न्यू अबाउट हिम. म्हणजे त्याचा आन्सर काय होतं बघा, अ पीपल हू लिव्ह फार अवे न्यू अबाउट हिम. सेकंड आहे बघा, समटाइम्स वी डोंट इवन नो हाऊ द लाय गेट्स ऑन अवर टंग. And answer is sometimes we don't even know how lie comes out of our mouth, how we speak lie. And third आहे, maybe the king will come here by noon, may he won't. म्हणजे the king may come here by noon or he may not come here at all. अशा प्रकारे आपण आन्सर त्याचं लिहू शकतो. क्वेश्चन नंबर 6 मध्ये काय बघा, क्वेश्चन नंबर 6 फॉर्म as many words as possible by combining one words each from A and B. Translate the words you make. म्हणजे याच्यापासून काय करायचंय तुम्हाला बघा, A आणि B मधील प्रत्येकी एक शब्द जोडून शक्य होतील तेवढे शब्द तयार करायचे आहेत तुम्हाला. आणि ते तुम्ही बघा कशात लिहायचे बघा, ट्रान्सलेट सुद्धा करायचे आहेत. ते बघा तुम्ही तयार केलेल्या शब्दांचे मराठीत भाषांतर सुद्धा करायचं आहे. जसं इकडे एक शब्द दिला, नो, एव्हरी, एनी, थिंग, बडी, वन आणि वेअर. आपण एक घेऊया बघा. जसं नो घेतलं, नथिंग म्हणजे काहीच नाही, नथिंग आहे, नो बडी आहे, नो वन आहे, नो वेअर आहे. त्याच्यानंतर एव्हरीथिंग आहे, एव्हरीबडी आहे, एव्हरी वन आहे आणि एव्हरी वेअर आहे. नंतर एनीथिंग, एनीबडी, एनी वन, एनी वेअर अशा पद्धतीने होऊ शकतात. त्याच्या हे बघूया बघा कसे आहेत अर्थ मराठी. नथिंग म्हणजे काहीच बा, काहीही नाही. नथिंग म्हणजे नो, इकडचा नो घेतला आणि थंग, इकडचा पुन्हा नो घेतला आणि इकडचा बडी म्हणजे नो बडी, कोणीही नाही. पुन्हा इकडचा नो घेतला बघा, इकडे वन म्हणजे नो वन म्हणजे कोणी बा, कोणीही नाही. त्याच्यानंतर नो वेअर म्हणजे बघा नो वेअर मीन्स कोठेही नाही. नंतर बघा एव्हरी घेतला, एव्हरीथिंग म्हणजे बघा एव्हरीथिंग प्रत्येक गोष्ट किंवा सर्व काही. पुन्हा इथला एव्हरी घेतला आणि इकडे बडी, एव्हरीबडी म्हणजे प्रत्येक जण. पुन्हा एव्हरी घेतला आणि वन म्हणजे एव्हरी वनला प्रत्येक जण. पुन्हा एव्हरी वेअर बघा, एव्हरी आणि वेअर घेतलेला आहे म्हणजेच सर्वत्र सगळीकडे. तसंच प्रत्येक वेळा पुन्हा एनीथिंग बघा काय घेतला, एनीथिंग म्हणजे काहीही, कोणतीही गोष्ट. त्याच्यानंतर आहे बघा एनीबडी म्हणजे कोणीही किंवा कोणतीही व्यक्ती. त्याच्यानंतर आहे बघा एनी वन म्हणजे बघा एनी वन म्हणजे कोणीही. आणि शेवटी आहे बघा एनी वेअर म्हणजे कोठेही कोणत्याही ठिकाणी. अशा पद्धतीने आपण ते कम्प्लीट करू शकतो. दोन्हीतले एक एक शब्द घेऊन पूर्ण करू शकतो. क्वेश्चन नंबर 7 मध्ये काय करायचं, रीड द फॉलोइंग. केअर, केअरफुल, केअरफुली. थॉट, थॉटफुल, थॉटफुली. अशा प्रकारचे बघा आपल्याला सुद्धा आणखीन करायचे आहेत. पुढील शब्द व्यवस्थित वाचून करू शकतो आपण. अशा प्रकारचे अजून शब्द लिहू शकतो. त्याच्यामध्ये बघा केअर आहे, इथे FUL लावलेला आहे आणि इथे FULL लावलेला आहे. म्हणजे केअर, केअरफुल, केअरफुली. थॉट, थॉटफुल, थॉटफुली. त्याच्यानंतर 8 क्वेश्चन नंबर 8 बघा, राईट एनी सिम्पल मेसेज फॉर युअर फ्रेंड. सिम्पल मेसेज लिहायचं आहे तुम्हाला तुमच्या मित्राला. एक साधा मेसेज संदेश लिहायचा आहे. जसा आन्सर कसं येईल बघा, डिअर नानू, माय यंगर ब्रदर इज कमिंग टू यू. माझा छोटा भाऊ यंगर ब्रदर इज कमिंग टू यू तुझ्याकडे येत आहे. प्लीज सेंड विथ हिम माय मराठी टेक्स्ट बुक. त्याच्याबरोबर पाठव यू हॅड टेकन यस्टरडे, की जी माझ्याकडून यस्टरडे तू जी घेतलेली होती टेक्स्ट बुक मराठीचं घेतलेलं होतं ते त्याच्याबरोबर पाठवून. अशा प्रकारे मेसेज आपण लिहू शकतो. पुन्हा बघा क्वेश्चन नंबर 9 मध्ये काय दिले बघा. 9 मध्ये तर फ्रॉम ग्रुप्स ऑफ 5-6 राईट डाऊन अ सिम्पल मेसेज. Each person in the group passes on the message orally to the next one after making one changes in it. See how a message changed till it reached the last person. म्हणजे बघा 5-6 जणांचे गट करायचा आहे.
एक साधा निरोप लिहायचा आहे. गटातील प्रत्येक मुलाने त्यात एक बदल करून तो पुढच्या मुलाकडे तोंडी पाठवायचा आहे. पुढे दाखवल्याप्रमाणे तो निरोप शेवटच्या मुलाकडे जाईपर्यंत कसा बदलतो हे आपल्याला आता बघूया आपण. एक जसं दिलंय बघा, पहिला आहे तारा आहे. ताराने कोणतं दिलं बघा, प्लीज कम ओव्हर टू माय हाऊस, वी विल स्टडी टुगेदर. त्याच्यानंतर बिट्टू बघा, बिट्टू बघा काय बोलते तर प्लीज कम ओव्हर टू ताराज हाऊस. बघा म्हणजे तिने माय हाऊस बोललेलं होतं, इथं तिने ताराज हाऊस, वी विल स्टडी टुगेदर फक्त केलेलं आहे बघा. नंतर बघा, प्लीज कम ओव्हर टू ताराज हाऊस, वी विल प्ले टुगेदर. नंतर शेवट काय बोलतोय बघा हा, प्लीज कम ओव्हर टू द पार्क, वी विल प्ले टुगेदर. म्हणजे ते ह्याने पार्क केलेलं आहे बघा. या पद्धतीने तो मेसेज जातोय पुढे. म्हणजे बघा एक उदाहरण अजून पुढे दिलेलं आहे बघा. अजून बघा हे बघितलं आपण पुस्तकातील. आता अजून एक बघा, प्लीज हेल्प मी विथ माय होमवर्क. दुसरा काय बोलला बघा, प्लीज हेल्प मी विथ माय प्रोजेक्ट. म्हणजे होमवर्कच्या ऐवजी प्रोजेक्ट. नंतर पुढचा, प्लीज हेल्प हिम विथ हिज प्रोजेक्ट. हिम केलेलं बघा, इथे हेल्प मीच्या ऐवजी हेल्प हिम विथ हिज प्रोजेक्ट. आणि प्लीज हेल्प हिम विथ हिज डेकोरेशन. इथे डेकोरेशन बदल केलेला आहे. ह्याच्या प्रकारे बदल करून तुम्ही वर्गामध्ये सुद्धा अशा प्रकारे शब्द करू शकता, खेळ खेळू शकता. पुढे 10 बघा, क्वेश्चन बघा. 10 नंबर क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे, 10 नंबर क्वेश्चन मध्ये बघा, राईट द पास्ट टेन्स. बघा काय दिले ते, राईट द पास्ट टेन्स फॉर्म ऑफ. म्हणजे खालील क्रियापदाची भूतकाळी रूपे लिहायची आहेत क्रियापदाची. जसं बघा, टेलचं टोल्ड आहे, केपचं केप्ट आहे, चूजचं चोज, बिकमचं बिकेम, लुकचं लुक्ड, पास्टचं पास्ट, कॉलचं कॉल्ड, वॉकचं वॉक, टर्नचं टर्न्स. अशा प्रकारे याचे पास्ट टेन्स आपल्याला लिहिता येतील.